10 मार्च रोजी रविशंकर मार्ग महादेव पार्क सोसायटी येथे एका इसमाने चाकूने वार करून तसेच फायर करून एका इसमास जखमी केले असून सदर मारेकऱ्यास पकडून ठेवण्यात आले। उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले असता त्या ठिकाणी एक इसम रक्तबंबाळ स्थितीत मयत अवस्थेत दिसून आला। नमूद ठिकाणी महादेव पार्क सोसायटी येथे राहणारा चेतन घडे हा उपस्थित होता। त्याने कळवले की सदर इसम हा त्याचा भाऊ कुंदन घडे यास रिव्हॉल्वर व चाकूने वार करत असताना दिसून आल्याने आम्ही दोघांनी त्यास पकडून हाताच्या बुक्यांनी मारून तो जमिनीवर कोसळला आहे अशी हकीकत कळवल्याने चेतन घडे यास ताब्यात घेतले। त्यानंतर सदर इसमाची ओळख पटवण्याकामी त्याच्या हातावर गोंदलेले अमोल पोपटराव काटे पाटील नावाचा आधार घेऊन त्याची ओळख पटल्याने त्याचा मेहुणा संदीप राजेंद्र वराडे यांनी कळवले की कुंदन घडे याचे मयत अमोल काटे याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध होते व त्याला प्रचंड मनस्ताप असल्याने हा कुंदन घडे यास समजवण्यासाठी महादेव सोसायटी येथे आला असता चेतन घडे व कुंदन घडे यांनी त्यास हेल्मेटच्या सहाय्याने तोंडावर डोक्यावर जोराने मारून जिवेत ठार मारले अशी उपनगर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात आरोपी चेतन घडे यास अटक करण्यात आली आहे। कुंदन घडे याच्या जबाबाप्रमाणे येथील मयत हा कुंदन घडे यास जीवे ठार मारण्यासाठी महादेव पार्क सोसायटीच्या पार्किंग आवारात थांबलेला होता। कुंदन घडे हा पार्किंग परिसरात येताच गुन्ह्यातील मयताने कुंदन घडे याच्यावर त्याच्याकडील पिस्तलने फायर केला। त्याचा नेम चुकल्याने आरोपी कुंदन घडे व मयत यांच्यात झटापटी होऊन कुंदन घडे याचा भाऊ चेतन हा त्याच्या मदतीला आला व त्या दोघांनी मिळून त्यास जमिनीवर आडवा पाडून जीवे ठार मारले। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौधरी व मदतनीस मिलिंद बागोल हे करत आहेत। थोडं शांत राहा। काल उपनगर पोलीस स्टेशन वरती डायल 112 वरती कॉल आला होता। साधारणतः रात्री 9च्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे। त्या अनुषंगाने आमची डायल 112 ची टीम घटनास्थळी पोहोचली। त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं। त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे। मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे। त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली। मयताचं नाव आहे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही 302 आणि 34 या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। हा गुन्हा नेमका कशामुळे घडला, काय घडला याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर 1 कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे, तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ऍडमिट आहे। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता। मयत त्या ठिकाणी गेला तर त्याच्या हातामध्ये वेपन होतं। त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे। या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। एक गुन्हा 302-34 याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो 307-325 आर्म्स ऍक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे। गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत। स्टार न्यूज साठी रामेश्वर सिसोदिया, नाशिक।